यामुळे कुठेतरी राजकीय श्रेय घेण्याचे प्रयत्न होता जयंती उत्सवाच्या माध्यमातून, कारण ज्या पद्धतीनं काल रात्री राडा झाला त्यानंतर सगळं राजकीय कुठेतरी श्रेय घेण्याची आता मुळात सांगा, आता ह्या विषयावरती मला बोलायचं नव्हतं, परंतु रात्री ते आले, त्यांनी अभिवादन केलं, ठीक आहे, गेले घोषणा देऊन, कोण काही बोललं नाही ना. परत तुम्ही तिथं येऊन डबल परत तिथं धिंगाणा घोषणा करायच्या, कोण गप बसेल? कोण गप बसणार नाहीत लोक. ते दादागिरी तुम्ही घरी करायची, इथं कोण खपून घेणार नाही, आणि आम्ही तर मुळीच नाही. दुसरे नाराजी व्यक्त करतात, तुम्ही सुरुवात केल्यासमोर कोण आहे तो नाराजी व्यक्त करायला? तिथं काय उद्योग 2 वेळा तिथं धिंगाणा करायची काय गरज होती? तिथून बाहेर आल्याच्या नंतर अर्धा तास रोडवरती थांबायची काय गरज होती? पोलीस विनंत्या करत होती, तुम्ही इथून जावा. तुम्ही उगाच पोरांना इथं दारू पिऊन आलेली पोरं सगळी धिंगाणा करत होती. ते आता हा विषय बोलण्यासारखा नाही, परंतु बोलू ना. रोहित पवारांना मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. चौंडी हे तीर्थस्थान आहे, ते राजकारणाचं ठिकाण नाही. आला दर्शन प्रत्येकाने घ्यायचा अधिकार आहे, परंतु घोषणा देणं सातत्यानं 2-3दा तिथं परत परत येऊन काहीतरी वेगळे विषय करणं हे योग्य नाही. अशा पवित्र ठिकाणी असं होणं योग्य आहे असं वाटतं? मग त्याला सांगा ना, जाऊन त्याला सांगा ना, हे काय पवित्र ठिकाण त्यांनी आहे. केलं असं वाटतं? आता तुम्ही होता ना तिथं, बरेच पत्रकार मित्र तिथं होते ना. पहिल्यांदा अभिवादन झालं, राज्यपाल महोदय बसलेत, सभापती महोदय बसलेत, ड्रोन शो सुरू आहे. ड्रोन शो कधीपर्यंत होता? 12:05 होता. 12ला 10 मिनिटं कमी असतानाच तुम्ही तिथं फटाके चालू केलेत. अभिवादन कधी करतोय आपण? करेक्ट 12 वाजता. तुम्ही फटाके चालू किती करताय? 12ला 10 मिनिटं कमी असताना. म्हणजे ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय होतो? तुम्हाला स्टंटबाजी करायची आहे? दुसरे कोण खपून घेतील, मी खपून घेत नसतोय असले विषय. कोणाला काय वाटेल ह्याच्याशी मला देणं घेणं नाही. परत तुम्ही आमच्यावर घोषणा देता तिथं समोरासमोर. काय घोषणा द्यायची गरज आहे? आम्ही काय घाबरणार आहे काय? आम्ही ठोस देणारे लोक आहोत. मग कशाला पळायचं परत? शेवटचा प्रश्न